सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेट दर्जा, आमचे सहकारी धनाजी गुजर साहेब, उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र सातारा, कर सल्लागार सन्माननीय विकास पाटील साहेब, या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राहुल जामदार साहेब, सचिव विजय दुर्गावळे साहेब, उपस्थित सर्व श्रेष्ठ बेस्ट सन्माननीय सदस्य आणि माझ्या समोर बसलेले उद्योजक असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही, कारण एक स्वप्न घेऊन या ठिकाणी आपण आलेला आहात. निश्चितच आपलं स्वप्न पूर्ण होईल असं मी या ठिकाणी प्रथमतः बाळगतो. या ठिकाणी प्रथमतः मी रोटरी क्लबचा मनापासून शतशः आभारी यासाठी आहे की त्यांनी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं. मित्र हो, कृषीप्रधान देश, 66% लोकसंख्या शेतीवर आधारित, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपला देश सुजलाम सुफलाम, चांगल्या पद्धतीची निर्यात असं होत असताना एकूण उत्पादनाच्या फक्त 3 ते 4% प्रोसेसिंग आपल्या उत्पादनावरती या देशामध्ये होत आहे. इतर जगाच्या नकाशावर इतर देशांचा जर विचार केला तर हे जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज मोठं आहे. युरोपमध्ये बघायला गेलं तर एकूण उत्पादनाच्या जवळजवळ 35 ते 40% उत्पादन हे प्रोसेस्ड फूड त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लाईफ जे आहे हे फार चांगलं आहे. आज चीनचा विचार करायला गेलं 40% एकूण उत्पादनाच्या प्रोसेसिंग फूड आहे. अमेरिकेमध्ये जवळजवळ 78% प्रोसेसिंग फूड आहे. इतर देशांची तुलना आपल्या देशाशी करत असताना आपण फार मागे आहोत. आणि एकीकडे कृषीप्रधान देश म्हणत असताना आम्ही अन्न प्रक्रियेच्या बाबतीमध्ये अत्यंत लोएस्ट लेवलला आहे. जगामध्ये अत्यंत मोठी लोकसंख्या असणारा आपला देश, रोजगाराचे अनेक प्रश्न, अनेक इंजिनियर, अनेक डॉक्टर्स, वकील, MA, BEd, डॉक्टरेट पदवी, MPhil, अनेक डिग्र्या घेऊन आज बेरोजगार आहेत. कृषी हे असे एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये या बेरोजगारांना रोजगार देण्याची ताकद आहे. आणि म्हणून आता आपल्याला फूड प्रोसेसिंगमध्ये जगाच्या इतर देशांमध्ये आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला अन्न प्रक्रियासारख्या योजनेमध्ये आपल्याला कडाडीनं मनापासून सहभाग घेणं गरजेचं आहे. आज आपण पाठीमागं का राहिलो त्याला अनेक कारणं आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नाही आहेत, लोकांना ट्रेनिंग नाही आहे, लोकांना भांडवल नाही आहे, कुठल्या बँका मदत करत नाही आहेत. आणि म्हणून आम्ही दिवसेंदिवस पारंपरिक पद्धतीनंच आजपर्यंतची शेती करत आलेलो आहे. आज बघितलं तर शेतकऱ्याचा मुलगा शेती करायला अजिबात तयार होत नाही आहे. कारण हेच आहे की तो बघतोय, घरातील जो शिकलेला मुलगा आहे तो बघतोय की माझ्या वडिलांची परिस्थिती शेतीतून काय आहे, कसं बसं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि या निसर्गाच्या पुढे आता तो हातबल झालेला आहे. आणि म्हणून आता अन्नदाता शेतकरी न दाता माझा शेतकरी प्रक्रियादार शेतकरी, माझा शेतकरी निर्यातदार शेतकरी कसा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 2020-21 मध्ये केंद्र शासनाने एक योजना सुरू केली, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना.
आज त्या योजनेला जवळजवळ 6 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. मध्यंतरीचा 1.5 ते 2.5 वर्षाचा जो काही कालावधी होता, याच्यामध्ये कोरोनाचा फार मोठा प्रादुर्भाव होता. जे अस्तित्वात बिझनेस होते ते बंद पडले आणि त्याच्यामुळं थोडीशी टेक्निकल अडचण, भांडवल, लोकांची शक्ती आणि त्याच्यामुळं आपले 1.5-2 वर्ष त्याच्यामध्ये गेले. या योजनेचं मार्च 2027 शेवटचा टप्पा आहे आणि तो संपणार आहे. या 5 ते 6 वर्षामध्ये या कराड तालुक्यामध्ये आपण 120 उद्योजक तयार केले. या 120 उद्योजकांना आतापर्यंत आपण जवळजवळ शासनामार्फत 3 कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. या उद्योजकांना आम्ही वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये स्टॉल उपलब्ध करून देतोय. त्यांच्या मालाची विक्री कशी होईल त्या दृष्टीनं त्यांना अनेक जे निर्यातदार आहेत, जे चांगले मार्केटिंगमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांना आम्ही लिंक करून देतोय. आज ते चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगत आहेत. आज जून महिना आहे, अत्यंत म्हणजे जूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. मार्च 2027 ही योजना बंद होते. अशा परिस्थितीमध्ये जे स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेली लोक आहेत, मी त्यांना उद्योजक असं म्हणतो, त्यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. या योजनेचा मुख्य उद्देश हाच होता की देशामध्ये जे काही असंघटित, अनोंदणीकृत जे उद्योजक होते, जे कुठल्याही पटलावरती त्यांची नोंद नव्हती, अशा उद्योजकांना आपल्याला संघटित करायचं होतं. एकमेव उद्देश या योजनेचा हाच होता आणि संघटित लोकांना संघटित करून त्यांच्यामध्ये ताकद निर्माण करून त्यांना सक्षम करण्याचा उद्देश या योजनेमध्ये होता. केंद्र शासनानं ठरवलं की 2 लाख युनिट की जे असंघटित आहेत, की अनोंदणीकृत आहेत, त्यांना आपल्याला संघटित करायचं आहे. आणि या 2 लाख युनिटमधून आपल्याला साधारणपणे 4 ते 5 लाख लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये रोजगार द्यायचा आहे. आणि यामध्ये देशामध्ये महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 ला आहे. म्हणजे आपली जी लोक आहेत हे निश्चित पंखामध्ये बळ घेऊन समोर उद्योगपतीचं एक ध्येय घेऊन उडण्यास तयार होत आहेत. यामध्ये थोडंसं स्टॅटिस्टिकल सांगायचं झालं तर जो काही मॅन्युफॅक्चरिंग GDP आपला आहे, याच्यामध्ये हा प्रोसेस्ड फूडचा जर वाटा बघितला तर तो साधारणपणे 8.5% आसपास आहे. ॲग्रिकल्चर GDP बघितला त्याच्यामध्ये 11.5% आहे. एकूण रोजगार जो आहे त्याच्यामध्ये शेअर बघितला, पर्सेंटेज ऑफ द एम्प्लॉयमेंट इन द टोटल इंडस्ट्री, तर तो 23% आहे. तर हे आता आपल्याला वाढवायचं आहे. याच्या अनुषंगानं जो कोण नवीन उद्योजक आहे किंवा अस्तित्वातील उद्योजक आहे की ज्याला एक नवीन एक्सपान्शन करायचं आहे, त्याला त्याचा बिझनेस अपग्रेड करायचा आहे, त्याला त्याचा बिझनेसचा विस्तार करायचा आहे, त्याच्यासाठी नवउद्योजकासाठी महिला, पुरुष, कोणीही ज्याचं वय 18पेक्षा जास्त आहे आणि 60पेक्षा कमी आहे, असा कोणताही लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे. आज ही योजना कृषीच्या ज्या पण काही योजना आहेत त्या ग्रामीण भागामध्ये आहेत, परंतु ही अशी एकमेव योजना आहे की ती शहरी भागासाठी सुद्धा लागू आहे. कराड सिटी असेल, सातारा सिटी असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या भागामध्ये कृषीची एकमेव योजना आहे आणि त्याच्यामुळं फार चांगले दिवस या योजनेसाठी आलेले आहेत आणि निश्चित त्याचा फायदा हा नागरिकांना होत आहे. बाकीच्या स्कीम आहेत, ज्या कौशल्यपूर्ण योजना आहेत, याच्यामध्ये लाभार्थी हा पात्र असावा, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं असावं, त्यांनी असं असावं, त्यांनी कोर्स केलेला असावं, असं खूप काही आहे. परंतु ही अशी योजना आहे की याच्यामध्ये 8वी पास झालेला व्यक्ती आपण पात्र लाभार्थी म्हणून आपण करीत आहे.
या योजनेमध्ये महत्त्वाचं जे विषय या ठिकाणी मला कथन करायचं आहे, तर याच्यासाठी आपण छोट्या छोट्या उद्योजकांना आपण आर्थिक सहाय्याच्या स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये उभारी करण्याचं काम करीत आहे. आमचा वैयक्तिक शेतकरी आहे, आमचा वैयक्तिक महिला आहे, आमचा त्याच्यामध्ये वैयक्तिक पुरुष आहे. त्याच्यासाठी आम्ही 10 लाख मॅक्झिमम अनुदान देत आहे. या योजनेसाठी 35% अनुदान आहे. मॅक्झिमम 10 लाख आहे, म्हणजे याच्यामध्ये अगदी तुम्ही 1 लाखापासून 10 लाखापर्यंत अनुदान घेऊ शकता, 35,000पासून 10 लाखापर्यंत घेऊ शकता. म्हणजे माझा प्रोजेक्ट जर 30 लाखाचा असेल, माझ्या प्रोजेक्टची कॉस्ट 30 लाख असेल, त्याच्या 35% जर बघितलं तर मला 10 लाख रुपये हे शासन देणार आहे. ह्या योजनेची खासियत अशी आहे की या योजनेमध्ये सहभागी करून घेत असताना संबंधित लाभार्थी याने बँकेकडे प्रपोजल सबमिट करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तो प्रोजेक्ट हा क्रेडिट लिंक्ड आहे, बँकेशी क्रेडिट लिंक्ड आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो की माझा या कराड तालुक्यामध्ये एक गुळाचा व्यवसाय आहे. याच्यासाठी माझ्या प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे, प्रकल्पाची किंमत जी आहे ती 20 लाख रुपये आहे. आमचं असं सांगणं असतं की ज्यावेळेस लाभार्थी ज्यावेळेस पुढे येऊन काम करायला तयार होतो त्यावेळेस किमान त्यांनी 10% स्वतःचा हिस्सा भरला पाहिजे. लाभार्थी हिस्सा 10% असावा. 20 लाखाचा प्रोजेक्ट आहे, 10% हिस्सा आहे त्याला आपण स्वहिस्सा म्हणतो. 20 लाख गुणिले 10%, 2 लाख स्वतःचे त्याला खिशातून टाकायचे आहेत. 20 लाख वजा 2 लाख राहिले 18 लाख. आम्ही 20 लाखावरती 35% अनुदान देत आहे. म्हणजे किती झाले? 20 लाख गुणिले 35%, 7 लाख. स्वतःचे 2 लाख आहेत, राहिले 18 लाख. 18 लाखापैकी आम्ही 7 लाख देत आहे, राहिले 11 लाख. म्हणजे तुम्हाला फक्त 11 लाख त्या ठिकाणी बँकेकडे व्याज परतावा द्यायचा आहे. हे करत असताना दुसरी एक त्याला कॉम्प्लिमेंटरी स्कीम आहे, AIF, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. म्हणजे बँकेनं 9% तुमचं प्रपोजल मान्य केलेलं आहे, त्या प्रपोजलला 3% डिस्काउंट, म्हणजे तुम्हाला 6% व्याज फेडायचं आहे. या स्कीमचा जो काही लॉकिंग पिरियड आहे तो 3 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय किमान 3 वर्ष सुस्थितीत नियमित पद्धतीने कोणताही बँकेचा हप्ता बाउन्स न होता तुम्हाला भरायचा आहे. अशा पद्धतीनं अत्यंत म्हणजे माझा उद्योजक हा निश्चितच कणखर होण्यासाठी फार चांगली योजनेची डिझायनिंग रूपरेषा केंद्र शासनाने केलेली आहे. ही योजना जरी केंद्राची असली तरी केंद्र 100% अनुदान देत नाही आहे. केंद्र फक्त 60% अनुदान देत आहे त्यातलं, आणि 40% हे आपला राज्याचा हिस्सा आहे. तर ही वैयक्तिक लाभाची जी काही योजना ही 10 लाखापर्यंतची आहे. जर तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट 10 लाखाचा असेल तर तुम्हाला 3.5 लाख रुपये मिळेल. दुसरा त्याच्यामध्ये घटक असा आहे की सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहाय्यता गट, यामध्ये सीड कॅपिटल ज्याला आपण बीज भांडवल असं म्हणतो, आपण एका गटाला जवळजवळ प्रत्येक सदस्याला 40,000 रुपये मिळतील. एका गटामध्ये 10 सदस्य, प्रत्येकाला 40,000 रुपये, 40,000 गुणिले 10, 4 लाख रुपयाचं अनुदान तुम्हाला या योजनेतून मिळेल. दुसरा घटक. तिसरा घटक असा आहे की कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. यामध्ये आपले गट आहेत, त्याच्यामध्ये महिलांचे गट असतील, पुरुषांचे गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, शेतकरी उत्पादक संघ असतील. याच्यासाठी 35%च्या अनुदानावरती जवळजवळ 3 कोटीपर्यंत आपण त्या ठिकाणी अनुदान देतोय. म्हणजे एखादा फार मोठा प्रोजेक्ट असेल, गटाचा असेल,
उत्पादक कंपनीचा असेल, तो जरी 10 कोटीपर्यंत गेला, त्याच्या 35% म्हणजे जवळजवळ 3.5 कोटी रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे. आणि चौथा जो घटक आहे याच्यामध्ये, की जो आपला जो मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं AIF नावाचा आहे, 3% आपल्याला व्याजामध्ये परतावा आहे. तर अशा पद्धतीनं ह्या योजनेची जी काही अनुदान देण्याची रूपरेषा आहे ती या पद्धतीची आहे. आता नेमकं काय करायचं? एक लाभार्थी आहे, या सभागृहामध्ये एक व्यक्ती आहे, तो म्हणतो की साहेब मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मी काय करू? मी त्यांना सांगेन तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, तुमच्या जागेचा 7/12 उतारा असेल, जागा भाड्याने असेल, भाडे करारनामा इत्यादी डॉक्युमेंट्स आमच्याकडे द्या. तुमच्यासाठी शासनाने या कराड तालुक्यासाठी 2 व्यक्ती नेमलेले आहेत, ज्यांना आपण DRP म्हणतो, डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन, जिल्हा संशोधन व्यक्ती. यासाठी तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये यावं लागेल. तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. मग कोणता व्यवसाय टाकायचा आहे, त्याच्यासाठी कोणत्या मशिनरी लागतील, त्या कोणत्या कॅलिब्रेशनच्या असाव्या, त्या किती किमतीच्या असायला पाहिजेत, त्याचा टेस्टिंग रिपोर्ट कसा आहे, हे सगळं टेक्निकली गायडन्स आमचा हा DRP तुम्हाला ऑफिसमध्ये करणार आहे. सगळी प्रक्रिया जी आहे ही ऑनलाईन आमचं ऑफिस करणार आहे. हे केल्यानंतर तो अर्ज मंजुरीसाठी जिल्हा लेवलची कमिटी आहे, डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, ज्या कमिटीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत. त्या कमिटीसमोर हा प्रस्ताव त्या ठिकाणी छानला जातो, त्याची छाननी होते, प्रस्तावाची फिजिबिलिटी त्या ठिकाणी तपासली जाते आणि त्या ठिकाणी समितीमध्ये मंजुरी दिली जाते. मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव तुम्ही ज्या बँकेचं नाव आपल्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे, अर्जामध्ये तुम्हाला 2 बँका द्यायच्या आहेत. उदाहरणार्थ SBI 1 नंबरची बँक, दुसरा प्रेफरन्स आहे माझी महाराष्ट्र बँक. एक्झाम्पल, जिल्हा लेवलच्या कमिटीकडून तो प्रस्ताव ऑनलाईन पहिली बँक SBI तिकडे जातो, त्या ठिकाणी तुमचा DPR तयार होतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. याच्यासाठी आमचा DRP जो आमच्या ऑफिसचा व्यक्ती आहे तो तुम्हाला मदत करेल, बँकेशी तुम्हाला लायझनिंग करून देईल आणि बँक तुम्हाला तुमचं प्रकरण मंजूर करून जे पण काय अनुदान आहे ते तुमच्या अकाउंटला, मिरर अकाउंटला देईल. ही अशा पद्धतीनं ही स्कीम आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. याच्यामध्ये एकच अट आहे की आपलं जे काही सिबिल आहे, बँकेकडे कोणतंही कर्ज मागायला गेलं की बँक पहिल्यांदा म्हणते की तुमचं सिबिल किती आहे. तर थोडंसं त्या पद्धतीनं आपल्याला सिबिलची जी काही अट आहे ही आपल्याला साधारणपणे सिबिल 700 असावा, 750 असला तर अतिउत्तम. तर ती बऱ्याच वेळेस सिबिलची अडचण येते. मी असं अनुभवलेलं आहे की व्यावसायिक सगळी तयारी करतो, सर्व डॉक्युमेंट देतो, मशिनरींची कोटेशन्स देतो, पण ज्यावेळेस प्रकरण बँकेकडे जातं त्यावेळेस त्याचा सिबिल कुठंतरी हप्ता बाउन्स झालेला असतो आणि त्या ठिकाणी मग त्याला अनुदान मिळत नाही आणि एवढं केलेलं कष्ट मग त्या ठिकाणी आपलं वाया जातं. डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, जागेचा उतारा, भाडे करारनामा, फूड लायसन्स, त्याच्यानंतर उद्यम आधार, वीज बिल असेल तर तुम्हाला वीज बिल पण आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यावं लागेल. तर अशा पद्धतीनं पूर्ण देशामध्ये ही योजना सुरू आहे. आपला तालुका फार मोठा आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जास्त प्रकरण मंजूर केलेला आपला कराड 2रा नंबरला आहे, 1 नंबरला सातारा आहे आणि 2 नंबरला कराड आहे. 1,55,000 खातेदार आहेत आपले. मी गेल्या ऑगस्टमध्ये या तालुक्यामध्ये पदभार घेतला. आता मी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मी असा विचार करतोय की मला सातारच्या पुढे जायचं आहे. याच्यासाठी जे पण काय मदत लागेल माझा कृषी विभाग करायला तयार आहे. जो कोण आपण उत्सुक असाल
आमच्या कार्यालयाशी नक्की संपर्क करा आणि या सुंदर अशा योजनेचा तुम्ही फायदा घ्या. आज ज्या महिला बोलू शकत नव्हत्या, आज जे पुरुष मंडळी काही विकू शकत नव्हत्या, आज त्या मोठमोठ्या मार्केटमध्ये जाऊन आज चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग करतायत. महिला अशा आहेत की फार सक्षम झालेल्या आहेत, पुढे येऊन स्टेजवरून भाषण देतात. तर ही जी काही निर्मिती आहे, हे जे काही अर्थकारण आहे, हा जो काही आत्मविश्वास आहे, हा त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेला आहे. आम्ही फक्त निमित्त म्हणून त्यांना पुशअप करायचं काम केलेलं आहे. या योजनेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मी सांगतो, आपण निर्माण केलेला माल हा ग्राहकांना विकता आला पाहिजे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आहेत, यामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत, यामध्ये वेगवेगळ्या चटणीचे पदार्थ आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, वेगवेगळे स्पायसेस आहेत. जे जे आपण खातो त्या सगळ्या प्रोडक्ट्सला आपण अनुदान देतो आणि म्हणून ह्या निर्माण केलेल्या पदार्थांचं मला ब्रँड मार्केटिंग करायचं आहे आणि म्हणून या योजनेमध्ये मार्केटिंग ब्रँडिंगसाठी आपण 50% अनुदान देतोय. तर निश्चित आपण या योजनेचा लाभ घ्या. आपले मित्र, आपले सहकारी, आपले नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत या योजनेचा जे काही महत्त्व आहे ते पोचवा. मगाशी सांगितलेल्याप्रमाणे या योजनेसाठी आपल्याला नवउद्योजक निर्माण करायचे आहेत, परंतु त्याचप्रमाणे जे अस्तित्वात असलेले बिझनेस आहेत त्यांनासुद्धा आपल्याला सक्षम करायचं आहे, त्यांनासुद्धा आपल्याला एक्सपांड करायचं आहे, त्यांनासुद्धा आपल्याला अपग्रेड करायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या अवतीभोवती जे पण काय या व्यवसायामध्ये असतील त्यांना नक्की या योजनेची माहिती द्या. निश्चितच त्यांना आपल्यामुळे या सेमिनारचा नक्कीच फायदा होईल. बराच वेळ झालं, मला 20 मिनिटं बोलण्याची या ठिकाणी मंजुरी दिली होती. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि मी रोटरी क्लबचा पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे सर.